34 एकर जमीन पडळकर यांनी लाटली आहे देवस्थानची। मित्र हो, नमस्कार। महायुती सरकारमधले मंत्री, आमदार आणि नेत्यांचे एक एक असे धक्कादायक कारनामे गेल्या काही काळापासून समोर येत आहेत, अगदी सातत्यानं येत आहेत। रोज एका नव्या मंत्र्यांचा, आमदारांचा किंवा नेत्याचा एखादा वादग्रस्त विषय चर्चेला येतोय। अहो बघा, म्हणजे आता हे अधिवेशन जेव्हा सुरू झालं तेव्हा एका मंत्र्यानं तर राजीनामा द्यावा लागला। आता बाकीचे सुद्धा काही वेटिंगवर दिसत आहेत। आता त्यांचा नंबर कधी लागेल हे पाहावं लागेल। या सगळ्या प्रकाराची विधिमंडळामध्ये जोरदार चर्चा आणि वाद देखील होताना आपण पाहतो आहोत रोज। अहो तसं बघायला गेलं तर आरोप आणि प्रत्यारोप यावरच अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन सुरू होतात बघा, पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे नेते धनंजय मुंडे, अहो त्यांच्यावर केवढे मोठे आरोप झाले होते आणि त्यांना मंत्रिपद देखील नाईलाजानं का होईना सोडावं लागलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर केले होते। बघा, तसे अनेक आरोप आहेत, पण कृषी घोटाळा हा एक महत्वाचा विषय यात आलेला आहे। दुसरे मंत्री जयकुमार रावल यांच्यावर सुद्धा जमीन हडपल्याचा आरोप झालेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा आरोप झाले। जयकुमार गोरे यांच्यावर झालेले आरोप तर अगदी महाराष्ट्राला मोठा धक्का देऊन गेले। गोरे यांच्यावर आरोप केलेली जी महिला ना, ती आता बघा तब्बल 1 कोटीच्या खंडणीमध्ये अडकले। अर्थात या खंडणी प्रकरणात काय नक्की घडलेलं आहे यातलं सत्य जेव्हा बाहेर येईल, समोर येईल ना, तेव्हा मोठा गजब देखील होऊ शकतो। अर्थात यासाठी वाट तर थोडीशी पाहावी लागेल। आणि आता बघा, हे सगळं सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर देखील मोठा आरोप करण्यात आला। गोपीचंद पडळकर हे तसे म्हणजे वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रसिद्ध असलेले आमदार आहेत। कोणावरही टीका करताना बघा, त्यांची जी काही पातळी असते ना, ती नाही कोणाला आवडत। राजकारण आहे, टीका होणार, टीका व्हावी, पण एक सभ्यतेची मर्यादा कुठेतरी असावी लागते आणि ती मर्यादा यांच्या बाबतीत कधीही कोणालाही दिसलेली नाही। पण आता याच पडळकर यांच्या विरोधामध्ये एक मोठा आरोप झाला। सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी पडळकर यांनी जमीन लाटल्याचा एक आरोप केलेला आहे। पडळकर यांनी देवस्थानची जमीन लाटल्याचा हा आरोप या खाडे यांनी केवळ केला नाही, तर त्यांनी कागदपत्र देखील समोर आणलेले आहेत। अर्थात हा आरोप आहे, पण या आरोपामुळे खळबळ उडाली ना हो। अधिवेशनाच्या काळातच हे सगळं घडलेलं आहे। अधिवेशनात देखील या संदर्भानं वाद निर्माण झाला। महायुती सरकार मंत्री आणि काही नेत्यामुळं म्हणजे खरं तर बघा एकूण वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि हे सरकार सुद्धा अडचणीत आल्याचं दिसून आलेलं आहे। विविध वक्तव्य आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सरकारमधील पहिली विकेट पडलेली आहेच, तर पुन्हा बघा पुढच्या 6 महिन्यात दुसऱ्या एका मंत्र्याची विकेट पडणार असा दावा खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। त्यांच्या या दाव्यामुळं पुन्हा एकदा राजकारणामध्ये खळबळ उडाली। आता हे मंत्री कोण याचीही उत्सुकता सगळ्यांना असतानाच गोपीचंद पडळकर यांनी जमीन हडपल्याचा मुद्दा समोर आला आणि त्याची मोठी चर्चा होऊ लागली। हे जे आहेत आमदार गोपीचंद पडळकर, तर त्यांनी औंध देवस्थानची जमीन लाटण्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला। अर्थात जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत याला आरोपच म्हणत राहावं लागतं। पण त्यांनी केवळ आरोप केला नाही, तर त्याबाबतची सगळी कागदपत्र त्यांनी माध्यमांना सुद्धा दाखवली आणि 34 एकर जमीन पडळकर यांनी लाटली आहे देवस्थानची, अशा प्रकारचा एक मोठा गंभीर स्वरूपाचा दावा खाडे यांनी केला। आता बघा, या खाडे यांच्या म्हणण्यानुसार चंद्रकांत पाटील, सुरेश धस, प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये हे सगळे घडलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय। या मंत्र्यांच्या काळामध्ये देवस्थानची जमीन खालसा करण्याचा एक व्यवहार झालेला होता आणि याच व्यवहारामध्ये पडळकर यांनी 34 एकर जमीन लाटली असा दावा या खाडे यांनी केला आहे। त्याचबरोबर बघा, खाडे यांनी
फक्त पडळकर यांचीच नव्हे तर चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. खाडे यांनी औंध संस्थांमधील त्या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र माध्यमाला दाखवली. ही कागदपत्र त्यांनी जेव्हा माध्यमाला दाखवली त्यावेळेला पडळकर यांनी थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ला मारलेला आहे, यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी मदत केल्याचा आरोप देखील केला. या आरोपाची दखल सरकारने घेऊन पडळकर यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करीत चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे. म्हणजे बघा, सातत्यानं कुठल्या ना कुठल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होते. आता तर चंद्रकांत पाटील यांच्याच मंत्रिपदावर ही संक्रांत आलेली दिसत आहे. दरम्यान बघा, हे प्रकरण विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना समोर आल्यामुळं आता एक खळबळ, म्हणजे खरं तर हे सगळं प्रकरणच खळबळजनक आहे, पण अधिवेशनाच्या काळामध्ये असं काही आलं की ती खळबळ जरा अधिक प्रमाणात असते एवढंच. या संदर्भात बघा, म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे, आपली भूमिका मांडलेली आहे. काय यामध्ये तथ्य आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. पडळकर यांनी हे प्रकरण जुनं आहे, राज्य सरकारची परवानगीही घेतलेली होती, त्याप्रमाणेच हे सगळं काय कर भरून ह्या सगळा व्यवहार झालेला आहे, सगळा व्यवहार नियमानुसार केला आहे असं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी दिलेलं आहे. काही मंत्र्यांच्या अनेक भानगडी समोर येत असताना आता मंत्र्यांच्या पाठोपाठ या आमदारांचाही नंबर लागलेला आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तर ढवळून निघालेलं आहे. आता हे आमदार महायुतीचे आहेत, त्यामुळं खाडे यांनी हे केलेले आरोप, हा केलेला दावा याच्या खरोखर किती खोलात जाईल किंवा खोलात गेलं जाईल किंवा याची तपासणी होईल याबाबत आपण तर काही सांगू शकत नाही. तुम्ही काय सांगणार मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.